रोजच्या डब्यात तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आलाय का? तर आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट तयार होणारी आणि झणझणीत अशी बटाट्याची चटणी. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या टिफिन स्पेशल एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम कमी साहित्यात एकदम टेस्टी अशी आणि झटपट तयार होणारी बटाट्याची चटणी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात आधी चटणीसाठी या ठिकाणी मी बटाटे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण बटाटे साल काढून घेतलेले आहे ते व्यवस्थित अशी कापून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व बटाटे व्यवस्थित असे एकदम बारीक आणि पातळ कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता फोडणीसाठी आपण सर्वात आधी तेल घालून घेणार आहोत. आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचं. लसूण व्यवस्थित असा हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचा. त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा. नंतर थोडासा आपला घरी तयार केलेला गरम मसाला. त्यानंतर थोडस लाल तिखट घालून घ्यायचं आणि आपण कापून घेतलेले बटाटे घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता बटाटे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपला मसाला व्यवस्थित बटाट्याला लागला जाईल. त्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची. नंतर चवीनुसार मीठ घालायचं.
आता हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर अगदी थोडस हिंग घालून घ्यायचं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण चटणी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. आता 5 मिनिटानंतर बघूया आपली चटणी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तर चटणी एकदम व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता चमच्याने किंवा हाताने तुम्ही असं बटाटे व्यवस्थित शिजलेत की नाही ते चेक करू शकता. आता आपले बटाटे व्यवस्थित असे शिजलेले आहेत. त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपली एकदम झटपट तयार होणार आणि एकदम टेस्टी अशी बटाट्याची चटणी तयार आहे. तुम्हाला ही बटाट्याची चटणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.